मिळाला पाहिजे. तिथे गेल्यानंतर आमच्या शिष्टमंडळ आमचे 7 जण होते. चौके साहेबांनी आम्ही 5 जण होतो. त्या ठिकाणी सगळे शिक्षक आमदार आणि सगळे पदवीधर आमदार, आता सगळ्यांची नावं घेतले, सगळे एकही राहिलेले नव्हते. सगळे आमदार होते, सगळे पदवीधर आमदार होते. चर्चेला सुरुवात झाली. त्यांना मी सांगितलं की मागच्या वेळी तुम्ही निर्णय घेतला त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं की पुढच्या टप्प्याच्या वेळेला तुम्ही आम्हाला म्हणजे कसं देणार नाही. त्याचं काय झालं? तर त्यांनी सांगितलं की धोरणात न देणार नाही. आम्ही पहिला मुद्दा जो आहे तो टप्पावाढीचा घेतला. त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा ती बजेट सुद्धा त्या ठिकाणी सकाळपासून अनिल परदेशी सर, ठाकूर सर आणि काही आपली मंडळी होती ते सकाळपासून तिकडेच आहेत. मंगेश भाऊ चव्हाणच्या सोबत म्हणजे हाऊसमध्ये ते सकाळपासून पाठवण्यात म्हणत किती बजेट लागतंय, काय लागतंय ते सगळं त्यांनी काढून दिलं. त्याच्यामध्ये पाठवून सांगितलं की बाबा 100% किती लागणार, 80% किती, 60% किती, 40% किती, 20% किती, सगळं ही मांडणी केली. तिथे अधिकारी पण काही प्रमुख अधिकारी पण होते. मग हे जर असेल तर तुम्ही द्यायला काय अडचण नाही. आज तुम्ही म्हणताय की त्यांनी सांगितलं की सगळं आमचं आपण त्रुटीपूर्ततेचं सांगितलं, पूर्ण अधिकाऱ्यांच्या सकट सांगितलं त्रुटीपूर्तता कशामुळे थांबली, काय झालं. शाळांचा दोष नसताना सुद्धा ही लोक मानवी टप्प्यापासून बाजूला झालेले आहेत आणि समान टप्प्यावर यायला पाहिजे. त्यानंतर कमी पटसंख्येच्या शाळांना सुद्धा मी पटवून सांगितलं की त्यांना किंवा 18-19 जी पटसंख्या होती त्या पटसंख्येवरती मूल्यांकन झालं होतं आणि त्याचा आदेश 7 फेब्रुवारी 2023ला निघाला आणि त्याच्यामध्ये एक उल्लेख केला होता की ह्या शाळांना 22-23ची संच मान्यता पकडून अनुदान देण्यात यावं. मूल्यांकन झालं 18-19 आणि अनुदान देताना मात्र 22-23. म्हटलं ही तफावत नाही का? जर मी पात्र झाला असेल, पास झाला असेल तर आता निर्णय करताना मी नापास कसा? त्यामुळे ते त्यांना सांगितलं की जसं 18-19ला पत्र काढलं होतं सचिवांनी की यावर्षी जर पटसंख्या नसेल तर ती पुढच्या वर्षीची ग्राह्य धरावी. मग तसं करून द्या ना, त्याचं बजेट जास्त नाही आहे. ऑलरेडी हे त्रुटीपूर्तता किंवा कमी पटसंख्येच्या शाळा आणि टप्पावाढ ह्याचं एकत्रित बजेट दादा 1150 कोटी. तेव्हा त्या दोन्हींसाठी सेपरेट पैसे द्यायची गरजच नाही. त्यावेळेस समीर सावंत म्हटले हो बरोबर आहे. मग जर हे बरोबर असताना पैसे शिल्लक असताना तुम्ही निर्णय काय घेत नाही? एका निर्णयासाठी 4-4 वर्ष आम्ही वाट बघायची, मग कसं होणार? तुम्ही सांगताय की परत बाबा आंदोलन करायची गरज नाही, आम्ही सकारात्मक आहोत. सकारात्मक आहोत नसून आम्ही 30 वर्ष मैदानात घालवले. मग त्यांनी सगळ्या चर्चा केली. त्यांनी सांगितलं की सीएम साहेबांना आम्ही भेटायला गेलो, पण सीएम साहेब सांगितले की पहिल्यांदा तुम्ही शिक्षण मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही पहिला त्यांच्याशी चर्चा करा. म्हणून आमची जी भेट आहे ती मुख्यमंत्र्यांशी न होता शिक्षण मंत्र्यांशी झाली. तर त्यांना आम्ही स्पष्ट राहायला सांगितलं की हाऊस चालू आहे, मागील वर्षीची परिस्थिती अशीच आहे, सेम कंडिशन आहे. तर ते म्हणजे आम्हाला कालावधी लागेल. तर आम्ही म्हटलं कालावधी तुम्ही कितीही घ्या, म्हटलं काय अडचण नाही. आम्ही त्याला म्हटलं पैसे पण तुमच्या आमकडे आम्ही आज मागायला. मागच्या आम्ही 1 जूनपासून मागितलं, त्यांनी 1 ऑगस्टपासून दिले. प्राथमिकचे पैसे 1 ऑगस्टपासून जमा झाले का त्यावर, परंतु माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे जे पैसे अजून 2 महिन्याचे पैसे तुम्ही दिलेले नाही. मागच्या अधिवेशनात नागपूर अधिवेशनामध्ये ते पैसे मंजूर झाले बघा, परंतु ते वर्ग झालेले नाहीत किंवा आले नसतील. पैसे मंजूर आहेत का लक्षात नाही 2 महिन्याचे. मग आता तुम्ही हाऊसमध्ये घोषणा करा, न्यायालय आमचं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घ्या आणि घोषणा करा ना. जसं मागच्या वेळी घोषणाच केली होती की शिक्षण मंत्री महोदयाने की तुम्हाला 1 ऑगस्टपासून आम्ही वाढीव टप्पा देत आहोत, ही घोषणा केली होती. तशी घोषणा करा. 1 ऑगस्ट, जून राहू दे ना, 1 महिना गॅप करा, पुढच्या महिन्यात घ्या, जुलै घ्या, ऑगस्ट घ्या, सेम ठेवा ना. ऑगस्टला दिलाय, ऑगस्टपासून द्या, ते मान्य करतो. आम्ही कुठे पैसे आज मागतो, पैसे तुम्हाला नंतर पाहिजे. आणि हे झालेलं तर पुढच्या वेळेस पैसे मंजूर होतात, 6 महिने पैसे मिळते आणि त्याची वाट बघतो ना, लगेच पैसे मिळणार नाही. तर ते म्हणजे आम्ही सकारात्मक तुम्ही आंदोलन मागे घ्या, आम्ही सगळे प्रयत्न करतोय. आता सीएम साहेबांना भेटतोय, सीएम साहेबांच्याकडनं येऊन आम्ही काय ते तुम्हाला निर्णय सांगतो, परंतु आंदोलन मागे घ्या. त्यांना मी एकच सांगितलं, सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की साहेब म्हटलं तुम्ही 1 दिवसांनी निर्णय घ्या, 2 दिवसांनी निर्णय घ्या, आम्ही आजार महिना सोडणार नाही. जे असेल ते सांगितलं.
म्हणजे आता मला दोन CP साहेबांनी पण बनकळे साहेबांनी पण कायदा आणि सुव्यवस्थेचं त्यांचं न्यायालय कोर्टात वगैरे सगळं सांगितलं. त्यांचं बरोबर आहे, गृहखातं आहे. आम्हाला आजपर्यंत गृहखात्यानं अतिशय मदत केलेली आहे, आम्ही नाही म्हणत नाही. त्यांनी त्यांच्या कायदा आणि सुव्यवस्था सांगितलं, त्यांचा आदर करतो आम्ही. परंतु एवढी ही सगळी माणसं एवढी रात्र झालेली बसलेली आहे, हे काही विनाकारण बसलेली नाही. त्यांच्या पोटाचा प्रश्न. एकाला कुठला जर ऑफिसला असेल तर गेले असते लोक, परंतु ही घरदार सोडून आलेली माणसं, समाज घडवणारी माणसं आहे. आणि असा समाज घडवणाऱ्या माणसावरती जर 24 तास जर तुम्हाला इथे बसायची वेळ येत असेल तर ह्या महाराष्ट्रात दुसरं दुर्दैव कोणतंही नाही. त्यांना वेळ घ्या म्हटलं, तुम्ही बोला. चव्हाण साहेबांना मी सांगितलं, तुम्ही बोला, महाजन साहेबांशी बोला, सीएम साहेबांशी बोला आणि तुम्ही सांगा. आणि उद्या ठीक आहे, आम्ही वाट बघतो, बसतो ना आम्ही, उद्या निर्णय घ्या. आम्ही कुठं काय करतो, आम्ही कुठं म्हणजे आता लगेच पाहिजे म्हणतोय, कुठं नाही. उद्या हाऊसमध्ये तुम्ही घोषणा करा. मागच्या वेळी पण तसंच झालं होतं, हाऊसमध्ये घोषणा झाली होती आणि नंतर मग परत